अरे वामन योगेश भाऊ काय टेन्शन मध्ये आहे? चाल बरं आपण विचार करा काय बसला रे हो रे? काय टेन्शन करायला इथला? अरे दादा मी असा विचार करतोय वामन भाऊ कसाला आपलं कुलदैवत म्हणू देवी या तर कुलदेव कोण आहे भाऊ आपलं. आणि मी अजून दुसरा असा विचार करतोय वामन मग पोरांची मानता मानली या नवस मानलाय तो नवस कोणत्या महिन्यात फेडला पडेल तो विचार करतोय मी. अरे बस का एवढं काय माहिती आहे आपण विश्री बावले विचारू त्यांना सगळं माहिती आहे सगळं मंदिराचा इतिहास माहिती आहे सगळं व्यवस्थित सांगतील ते चला पण चला अरे वा मनुदेवी नमः ॐ मनुदेवी नमः. विश्वदीप दादा आम्ही एक प्रश्न विचारणार होता तुमले आपले कुलदेवी आणि कुलदैवत म्हणजे काय आणि पोरांचा मान फेडणं होता ते पण त्याविषयी थोडी माहिती द्या भाऊ आम्हाला. अरे नमस्कार योगेश भाऊ, जय मनु माता. कांता बरं चालू आहे ना? हा प्रश्न तुमचा बरोबर आहे. आता तुमची कुलदैवत कोणती? मनुदेवी, बरोबर. मग मनुदेवी कुलदैवत ज्यांची मनुदेवी कुलदैवत आहे हा प्रश्न मला मागे बऱ्याचदा माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रश्न विचारला गेला आहे. आता मी सगळ्यांनाच सांगतो हा व्हिडिओच्या माध्यमातून ज्यांची कुलदेवी मनुदेवी त्यांचा उमा महेश्वर येथे आपल्या उमाळ्याचे जे महादेव आहेत ना तिथले महादेव जे हे तुमचे कुलदेव आहेत. जसे कुलदेवी आणि कुलदैवत कारण शंकरजी पार्वती यांची दंतकथा येते ना तर कुलदैवत तुमचे उमाळ्याचे महादेव येतात तर ते तुमचे आराध्य दैवत जरी म्हटलं तरी चालेल. आणि राहिला विषय नवस मानतांचा. कसं आहे नवस मानता आपण जे मानले जातात आता काही काहींचा प्रश्न असा तो दादा आम्हाला सुख शांती नाही हे देवी कुलदेवी प्रसन्न होत नाही. अरे दादा तसं नसतं. तुम्ही मागच्या टायमाला तुमच्या घरच्यांनी म्हणा कोणी म्हणा काही काही नवस मानलेले राहतात आणि आपण ते फेडत नाही आणि मग त्याच्याने ते थोडासा देवांचा हे होत आपल्यावरचा जे संकट येत असतात ना ते देवांमुळे येत असतात. पण आता जो माघ महिना येतोय आता तुमचा माघ महिना आहे उद्या परवापासून माघ महिना चालू होतोय तुमचा. तर ह्या माघ महिन्यामध्ये तुमच्या असलेल्या ज्या नवस मानता शेंडी जाऊळ परत कान टोचण्याचे हे जे कार्यक्रम असतात ना हे आपल्या मंदिरावर कुलदेवीच्या ठिकाणी जाऊन आहे ना फेडावे लागतात. म्हणजे ज्यांची कुलदैवत असेल त्यांनी इथे जरी फेडलं तरी चालतात आणि ज्यांचे कुलदैवत दुसरीकडे त्यांनी त्या ठिकाणी जायचं. म्हणजे माघ महिना जो असतो ना तर ज्यांना शक्य नाहीये की आता येणं तर ह्या माघ महिन्यामध्ये ना शक्यतो जास्त प्रमाणात जाऊळ शेंडी आणि मानलेल्या ज्या नवस आहेत आपले ते ह्या महिन्यात फेडावे लागतात. समजलं तुम्हाला हे सगळं? हा आणि एक व्हिडिओ बघितल्यानंतर ज्यांना शंका असेल ना कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का. कारण काय आपण तुमच्या सेवेसाठी जाय आई जगदंबे स्वरूपात असलेली मनुदेवी माता आहे ना जेवढी मला माहिती डोक्यात देत जाईल मी तुम्हाला तेवढी सांगत जाईल. चला व्हिडिओ बघा शेअर करा आणि लाईक जरूर करा. कमेंट मध्ये तुम्हाला आवडलं असेल तर मनु माता जरी लिहिला तरी चालेल. बोलूया मनुदेवी माता की जय.